नमस्कार, मी अक्षता आणि मॅक्स महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आहे. खरं तर हा भारत विविधतेने नटलेला आहे, कारण इथे सण इथे जोमाने केलेले जातात आणि खरंच लग्न कार्य ही इतक्या थाटामाटात केले जातात आणि त्यासाठी लागतं म्हणजे सोनं. पण आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आव्हान दिलंय की 1 वर्ष सोनंच खरेदी करायचं नाहीये किंवा घ्यायचंच नाहीये. तर नक्की त्याचा प्रभाव इकडच्या सराफांवरती आणि नागरिकांवरती किती प्रमाणे पडलाय आज आपण ह्या रिपोर्टमध्ये पाहणार आहोत. तर चला, मोदींनी आता एक आव्हान दिलं आहे की वर्षभर सोनं नाणं खरेदी करायचं नाहीये. तर त्यावर तुमचं काय मत? बरोबर आहे, कारण काय काय ना पैसे नाही आहेत काय कांकडे, तरी पण कसं तरी महिना चालवत आहेत अक्षरशः. तर बरोबर आहे सरांनी जे सांगितले मोदी सरांनी ते बरोबर आहे. बरोबर वाटतंय. मग जर या एका वर्षात जर तुमच्या घरात लग्न कार्य वगैरे असेल आणि तुम्हाला जर सोनं खरेदी करायचं असेल तर काय करणार? आता ते नाईलाज आहे, थोडंफार तरी करावं लागेल. पण जे सरांनी सांगितलं आहे ते बरोबर आहे माझ्या मते, कारण भरपूर परिस्थिती बिकट होत चाललेली आहे देशाची. काय वाटतं, विकट कशामुळे होत चालले देशाची? दर का वाढतात असं वाटतं? दर सोन्याचा दर जर कमी झाला तर तुम्ही घेऊही शकता सोनं, बरोबर? हो ते पण आहे. मग तुम्हाला काय वाटतं, दर कमी झाला पाहिजे की सोनं बंद झालं पाहिजे? सोनं बंद होऊ शकत नाही, दर थोडंसं कमी झाला तर आम्ही सुद्धा हे करू घेऊ. ते करू घेतो. तुम्हाला काय वाटतंय काकी की जर सोनंच 1 वर्ष घेतलं नाही तुम्ही तर काय होणार आहे? मोदीजींनी आता असं नाहीये, ज्याच्या घरी लग्न कार्य त्याला घ्यावंच लागेल ना, हा, कारण आपण मुलींना वगैरे थोडं तरी देतो, आपल्या हिंदू धर्मामध्ये आहेच. हा. त्याला साधं आपण एक नेकलेस तरी देतो. मग काय त्याच्यासाठी वाटतंय तुम्हाला की मोदींनी जर आता 1 वर्ष जर सांगितलंय की त्यांनी नाही, असं की जे घेऊ शकतात त्यांनी घ्या, ज्याची ऐपत नाही तो स्वतः जाणारच नाही ना घ्यायला. मग काय वाटतंय हे वक्तव्य चुकीचं आहे की बरोबर आहे? मला तरी म्हणजे चुकीचंच वाटतं, चुकीचं वाटतं. कारण ज्याला गरज आहे तो घेईलच. हा ज्याच्याकडे आणि ज्याच्याकडे आहे तोच घेतो, ज्याच्याकडे नाही तो कशाला जाईल घ्यायला. एकीकडे भाव वाढलेला आहे सोन्याचा, त्यावर तुमचं काय मत? भाव वाढला तरी आपण लग्न कार्यामध्ये यूज करतोच ना, थोडं का होईना करावंच लागतं, बाकी काय. थँक्यू. सर, मला सांगा की आता सध्या मोदींनी असं वक्तव्य केलंय की 1 वर्ष तरी सोनं घ्यायचं नाही आणि त्याचा प्रभाव व्यापाऱ्यांवर काय पडलेला आहे? सध्या तर काय नाही, अजून तर काल त्यांचं अनाउन्समेंट झालंय ना, आता अजून तर काय लोकांवर काही इफेक्ट नाही एवढा. येत आहे बघा ना, येत आहे जात आहे येत आहे, पण पुढे काय होईल ते अजून काही माहिती पडत नाही. पण सध्या तरी व्यवस्थित, अजून काय नाही. अजून काल सांगितले की मार्केटमध्ये म्हणजे असं कमी झालं, उलटा रेट वाढला थोडाफार. गोल्डचा रेट अजून म्हणजे हे झाला, वाढला. काल अनाउन्समेंट केलं की बाबा घेऊ नका, पण तरी सोन्याचा भाव वाढला. पण होऊ शकत नाही. हा, पब्लिकवर आता कसं आहे, काय इफेक्ट होईल ते अजून लगेच नाही कळणार. महिने 2 महिने 4 महिने त्याला माहिती पडेल. पण जे घेणारे लोक तर घेतात, जे थोडं जास्त घेणारे लोक थोडा घेतात पण घेतात असं. पण जसं की तुम्ही आता म्हणालात की सोनं कमी झालं पाहिजे पण भाव वाढलाय, तर हा भाव नक्की कसा डिसाइड होतो? हे आता हे इंटरनॅशनल मार्केट आहे, आपल्या हातात काय नसतो. इंटरनॅशनल मार्केट तिकडून डॉलरवर डिपेंड असतो. जसं आपला रुपयाचा रेट कमी झाला की हे वाढतात, डॉलर कमी झाला की कमी होत, असं मग त्याच्यावर डिपेंड असतं. आता तुम्ही जसं म्हणालात की कस्टमरची ग्रहदारी तर आहे, अद्याप कस्टमरची ग्रहदारी आहे, पण त्याच्यानंतर कदाचित ह्याचा फटका पडू शकतो. नंतर होऊ शकतो, याच्या काही सांगू शकत नाही. सध्या तर काही नाही, पण नंतर आता पुढे काय होईल ते आपल्याला काय कळत नाही. अजून 2-4 महिने गेल्यावर त्याचं काहीतरी माहिती पडेल. अजून तर सध्या आणि जर समजा ह्या बिझनेसला फटका पडलाच तर काय प्रॉब्लेम्स येतील पुढे जाऊन? आता बघा, अजून काय सांगू शकत सध्या तर काहीच वाटत नाही, कारण की सध्या तर लोकांच्यावर काही इफेक्ट नाहीच आहे. आता बघा, कालच अजून अनाउन्समेंट झालं ना, आता पुढे अजून 2-4 महिने गेल्यावर माहिती पडेल. सध्या अजून काहीच माहिती नाही पडत असं आहे. काय वाटतंय मोदींचा हा जो मोदी हे जे म्हणाल्यात की सोनं घेऊ नका, तर हे तुमच्या नजरेत काय किती बरोबर आहे? आता बघा, देशासाठी काय चांगलं होत असेल तर बरं आहे. आमच्या बिझनेसचं असं काय नाही की देशासाठी चांगलं झालं पाहिजे, म्हणजे देशाला काय प्रॉब्लेम आहे काय आहे, आता ते त्यांची गोष्ट आपल्याला काय अजून आतली माहिती नाही. पण धंद्याचं असं काय नाही, धंदा आता थोडा कमी झाला तरी काय फरक पडतो, म्हणजे असं मला नाही वाटत कमी होईल, कारण की याचं काय आपल्या इंडियामध्ये काय एवढं जास्त फरक पडेल लोकांना, कारण की सगळे लोक तसं काय बघत नाही, घेतात थोडा चालूच असतो असं. हा, जास्त घेणार थोडं घेतात पण घेतात. मोदीजींच्या हे जे त्यांनी बोललं आहे की सोनं नाणं बंद करायचंय, त्याच्यावरती तुम्ही ठाम आहात की हा बंद झालं तरी काही प्रॉब्लेम नाही? हो, हे देशाची प्रॉब्लेम आहे ना. आता देश ऑइल भेटत नाही आणि सर्व रेट वाढत चालला आहे. आणि आम्ही बसमध्ये गेले, आपली गाडी सोडून बसमध्ये गेले तर काय फरक पडते?
आज देशचा सवाल आहे आणि आम्ही जिथे माणसं आहेत सर्व देशभक्त आहेत. याच्या आज मोदीजीने जे आवाहन केलं ते बरोबर केलं आहे आणि आम्हाला पैसे जे डॉलर आहे ते वाचणार आहे, आम्हाला विदेशी मुद्रा जे वाढणार आहे, तर आम्हाला त्याचा लाभ पुढे जाऊन भेटणारच आहे. तुम्ही सांगा, तुम्ही ॲज अ महिला म्हणून जर समजाच की 1 वर्ष सोनंच नाही घेता आलं तर काय होईल? तसं काही फारसा फरक पडणार नाहीये, पण जर मी सोनं घेण्यासाठी तयारी केलेली असेल तर मी आत्ताच घेईन, कारण मी असं ऐकलंय की सोन्याचा भाव 2 लाख होणार आहे. हो. पुढे जाऊन तोही फायदा होणार आहे. ठीक आहे, तात्पुरती खरेदी थांबवू आम्ही, पण जर लग्न आहे किंवा काही कार्य आहे तर घ्यावंच लागेल. आणि पण तेव्हा जसं की म्हणालेत की तेव्हा 2 लाख पर्यंत सोन्याचा भाव वाढणार आहे आणि 1 वर्ष मोदींनी म्हणलेलं आहे की सोनंच खरेदी करायचं नाहीये. तर मला वाटतं आपल्या भारतात बऱ्याच लोकांकडे भरपूर सोनं आहेच अगोदरपासनं, आणि आपल्या बँकांमध्ये देवस्थानांमध्ये पण खूप सोनं आहे. बाहेरनं घेऊन विकत घ्यायची काही गरज नाही आहे. त्यांचं म्हणणंही योग्य आहे, पण आता एखाद्या घरात जर काही कार्य आहे आणि त्यासाठी सोनं लागणार आहे तर लोक काही विचार करणार नाहीत, ते घेणार, असं माझं मत. सोनं घेणं हे ठीक आहे, सोनं नाही घ्यायचं, पण ते जे सांगितलं ना ट्रॅव्हल करू नका, हा इंडियामध्ये ट्रॅव्हल करा. आता स्वतः बाहेर फिरायला जातात ते, हा जर्मनीला झालं स्पेनला, तो खर्च नाही होत का? ते फॉरेन एक्सचेंज नाही जात का मला सांगा? आणि केवढे मिनिस्टर आहेत, जेवढे आहेत तेवढे स्टेटमध्ये असू दे किंवा सेंट्रलमध्ये असू दे, हे प्रत्येकाच्या मागे 15 गाड्या फिरतात. मग हे तुम्ही कमी करा ना. तुम्ही आम्हाला गरिबांना सांगताय की तुम्ही हे खाऊ नका आणि ते करू नका आणि अमुक करा ना, आणि तुम्ही कधी करणार? तुम्ही पण एक रोल मॉडेल तुम्ही राहणार ना. चांगले कपडे घालून तुम्ही रोज फिरणार, नवीन कपडे घालून, आणि आम्हाला सांगाल फाटके कपडे घाला. हे कोणी शिकवलंय? तुम्ही पहिले सुधरा आणि मग जनतेला सुधरायला जावा तुम्ही. महिला म्हणून तुम्हाला काय वाटतं की सोनं खरंच खरेदी केलं नाही पाहिजे? केलं पाहिजे ना खरेदी, का नाही केलं पाहिजे? मोदी काय का पण बोलेल, ऐकायचं ना मोदीचं. हां, केलं पाहिजे ना. मोदी थोडी पैसे देणार आहे, त्यांच्याकडे प्रोग्राम आहे, ते लोक करणार ना. तो सगळंच बोलेल तेल नका खरेदी करू, हे नका करू. आता आमची तर गाडी आहे, आम्हाला तर लागणार इंधन ॲक्टिवा. तो बोला ते इंधन पण नाही खरेदी करायचं, असं नसतं ना. तो सगळंच बोलतो. मला तर खूप राग येतो त्या काय राग येतो? आणि मला आवडतच ना त्या मोदीमुळे. आमचं केबलचं बिल वाढलं, परत तिथे ऑनलाईन पेमेंट केलं, सगळं केलं. काय तो मोदी काय करतो? काय नाही करत. खाली बघा त्याला प्रधानमंत्री बनवलंय. मला तर भेटला तर मी तर राग येतो का. काकी मला सांगा की सोनं कुठे ना कुठेतरी आता बंद होणार आहे. मोदींनी असं आवाहन केलेलं आहे की 1 वर्ष तरी सोनं खरेदी करायचं नाहीये. त्यावरती तुमचं काय? सोनं खरेदी करायचं नाही तर मध्यमवर्गीयांना तर हे शक्यच नाहीये ना आता तर. आणि ज्यांना घेणार, ज्यांच्याकडे पैसा आहे ते घेऊ शकतात. कोणी नाही घेणार असं नाहीच आहे. सोनं एक इन्व्हेस्टमेंट म्हणून घेणारच लोक 100%. कारण कोणी मोदींनी खूप छान भाषण दिले सगळं आम्हाला पण आहे, पण सोनारांचं किती नुकसान होणार आहे ह्याच्यात ना. मध्यमवर्गीय नाही घेऊ शकत, पण इतर घेणारच. ज्यांच्याकडे इन्कम आहे, ज्यांच्याकडे आहे ते घेऊ शकतात. आमच्यासारखे नाही घेऊ शकणार. आम्ही आधी करून ठेवले ते ठीक आहे. आमच्याकडे आता 10 तोळे तरी आहेत तरी, हो की नाही? तेच आम्हाला एक आव्हान आहे आमच्यासाठी, मुलाबाळांसाठी. बाकी काही नाही. हा, थँक्यू. अजून काही इतर लोकांना आपण विचारणार आहोत की नक्की सोन्याचे दर आणि सोनंच 1 वर्ष बंद केल्यामुळे नक्की काय होणार आहे. आपण आप बोलोगे? आपको एक ही सवाल पूछती हूँ कि मोदी जी ने अभी एक स्टेटमेंट दिया था कि 1 साल सोना नहीं खरीदा जाएगा, तो उस पे आपको क्या लगता है? सोना देखा जाए कुछ जो उनका फॉरेन एक्सचेंज की वजह से उनका प्रॉब्लम होता होगा, ऐसे नहीं बोला होगा कि अभी मत खरीदे करिए, क्योंकि इकोनॉमी में कुछ ना कुछ तो इस पर इफेक्ट होता होगा ना. इसलिए कुछ सोच समझ के बोला होगा, ऐसा नहीं कि कुछ भी बोला होगा करें उन्होंने. तो ये बेसिकली तो फैक्ट है, वो अपने को पता नहीं होता, उनको पता होगा कि फॉरेन एक्सचेंज कितना कम हो रहा है, क्या हो रहा है, तो उसके से उन लोग ने डिसीजन लिया होगा. बट एक साइड में सोने का भाव है वो 2 लाख हो गया है और एक साइड मोदी जी बोल रहे हैं कि उनके हाथ में तो है नहीं. उनके हाथ में नहीं है तो किसके हाथ? ये है ना, क्या बोलते हैं, पैन वर्ल्ड पे चल रहा है ना ये सोने का भाव. तो उनके हाथ पे तो नहीं कि सोने का भाव कम करके, जो वहाँ यूएस में जो बन के आता है, जो यूएस या फिर जो नेशनल मार्केट में जो बनता है वो रेट पे चलता है. तो ये मोदी के हाथ में तो है नहीं
कि रेट इतना कम करे उतना कम करे करके। सोना नहीं कर, अगर डिमांड बढ़ेगा तो सोना मोदी जी को फॉरेन मार्केट से सोना खरीदना पड़ेगा, तो अपना इकोनॉमी उसमें इफेक्ट आएगा, इसलिए वो बोल रहे कि मत खरीदो करके 1 साल के लिए। असं आव्हान दिलंय की 1 वर्ष सोनं वगैरे काहीच घ्यायचं नाहीये, सोनं घेणं बंदी असं मोदीजींनी सांगितलंय, तर काय वाटतं तुम्हाला? बरोबरच असेल ना त्यांचं काहीतरी. का पण असं तुम्हाला काय वाटतं की ते बरोबर असू शकतं की सोनं नाणं आता 1 वर्ष बंद करायचं आहे का? सोन्याचा भावच तेवढा झालाय तर काय घेणार, गरीब लोक कुठे घेणार सोन्याचा भाव. काय वाटतं आता 1 वर्ष सोनं घ्यायचं नाही तर काय प्रभाव पडेल असं? 1 वर्ष सोनं जर नाही घेतलं तर प्रभाव काही पडणार नाही. बरेच व्यक्तींची सोनं घेण्याची ऐपत नसते आणि हे महाग झाल्यामुळं तर लोक त्याच्याकडे बघतच नाहीयेत. त्यामुळं सोन्याचा भाव घसरवला तर चालेल, चांगली गोष्ट आहे. एकदम चुकीचा निर्णय आहे मोदी साहेबांचा हा. आम्ही छोटे छोटे व्यापारी यांनी करायचं काय नक्की? आमच्याकडे दुकानात बेरोजगारी वाढेल, आमचे कारागीर आहेत त्यांनी काय करायचं? बऱ्याच अशा गोष्टी आहेत की दुकानांचे रेंट आहेत, कसं आम्ही कसं सर्वाईव्ह कसं करायचं? आणि काय म्हणजे असं आता समजा एका साईडला एका बाजूला जर तुम्ही बघाल तर दर वाढलेले आहेत आणि कुठे ना कुठेतरी मोदींनी असं आव्हान दिलेलं आहे की 1 वर्ष सोनंच बंद करायचं आहे, तर ह्याबद्दल काय म्हणणार? सोनं कधी 1 वर्षाने 2.5 लाख झाल्यावरती खरेदी करायचं की आता 1.5 लाखामध्ये खरेदी करायचं? नक्की निर्णय तुमचा आहे, कस्टमरला विचार करायला पाहिजे या बाबतीत. हा, पण आता 1 वर्ष जर तुमच्याकडे कोणी सोनं खरेदी करायला आलंच नाही तर काय प्रॉब्लेम? दुकानवाल्यांना खूप मोठा फटका आहे याच्यामध्ये. म्हणजे 1 वर्ष जर तुम्ही नाही आला तर आमचं बाकीच्या सगळ्या गोष्टी रोलिंग्स असतात, व्यापारी असतात, कारिगर असतात. कारिगराचे आमच्या बिझनेसवरती सगळं अवलंबून आहे. म्हणजे दादा वेस्टेजवरती काम करतात. कारिगरचं सर्वाईव्ह करणं खूप कठीण होणार याच्यामध्ये. मला सांगा की स्टाफ आहेत दुकानातले, का आमचे स्टाफ असतात, काही 3-4 जण कामाला आहेत, त्यांचे पेमेंट्स वगैरे सगळं अवघड होऊन जाणार याच्यामध्ये 1 वर्ष जर खरेदी नाही केली तर. जसं काही व्यापाऱ्यांनी असंही म्हणाले आहेत की याच्यावरती काही प्रभाव पडणार नाहीये, कारण सोनं आहे तर माणसं कुठे ना कुठेतरी छोटं सोनं नाणं घ्यायला येणारच, तर ह्याचा काही प्रभाव पडणार नाही. तुम्ही त्याच्याशी किती सहमत? प्रभाव तर पडेलच. कसं आहे, थोडंसं फरक पडणार त्याच्यामध्ये. पण काय वाटतं आता दर वाढलेले आहेत आणि 2 लाख असं दर झालेले आहेत, तर वाटतंय तुम्हाला की 1 वर्ष नका घेऊ असं सांगून दर वाढून काय होणार आहे? नाही की नाही, प्रत्येक माणसाने प्रत्येक भावामध्ये खरेदी केलंच पाहिजे. जो काही भाव असेल त्या भावामध्ये त्यांनी प्रत्येकाने खरेदी केलंच पाहिजे. नरेंद्र मोदी यांनी जे वक्तव्य केलं आहे की 1 वर्ष सोनं खरेदीच करायचं नाहीये, तर तुमचं काय म्हणणं आहे? चुकीचा निर्णय आहे. चुकीचं आहे. सोनं नाही खरेदी करायचे. सोनार लोकांचे म्हणजे चालणार कसे? कारागीर आहेत, कारागिरांचं सोनं जर बनलं नाही, ऑर्डर जर आली नाही तर ते कसे जीवनयापन करणार आपले? त्यांच्या कारागीरच्या ह्याच्यावर भरपूर फरक पडू शकतो. जिसको जरूरत होगी वो तो खरीदेगा ना, कहाँ जाएगा? जिसके शादी व्यादी है बच्चों की, और नहीं खरीदने का ये नहीं खरीदते तो अपने इसमें कटौती करें ना. MLA में जो उनके पद बंदार में जो खर्चे हैं, जो उनके काफिले हैं, उससे भी तो डॉलर का कम पड़ेगा ना. जो पैसा बचेगा सरकार का, उन लोग को तो खुद करोड़ों रुपए खर्च करते हैं और आम जनता को बोलते कम करो, तो ऐसा कैसे चलेगा? क्या लगता है आपको फिर 1 साल अगर कोई सोना ही नहीं खरीदेगा तो कैसे चलेगा? ऐसा कुछ होने वाला नहीं. तो बाकी लोग कहाँ जाएंगे? जिनके जो ज्वेलर्स के हैं, करोड़ों लाखों आदमी मजदूरी काम करते हैं, वो लोग कहाँ जाएंगे? किसके पास जाएंगे? एक दुकान में 10-10, 15-15 वर्कर हैं, वो साल भर उनको कौन देगा? सरकार के पास कुछ है ऐसा नियम या उनके लिए कुछ कि भाई लोगों को रोजी रोटी कैसे मिलेगी? उनके फिर उनके बच्चे, परिवार चलता है, पढ़ाई लिखाई का उनका खर्चा है, वो कैसे निकलेगा उनका? एक दुकान पे 4 आदमी, 10 आदमी, कारखाना पे 25-25 आदमी काम करते हैं, उनके बच्चे, उनका परिवार चलता है. फिर उनके लिए क्या योजना सरकार के पास? उनकी कुछ योजना करके फिर बंद कर दो. कुछ तो करना चाहिए ना सरकार को गरीब लोगों के लिए. आप अमीर लोगों को कुछ फर्क नहीं पड़ता, सोना खरीदे नहीं खरीदे, उन लोगों को कुछ फर्क नहीं पड़ता. मिडिल क्लास की मौत हो जाती है, वो कहाँ जाएगा बेचारा? तुम्ही सांगा की आता मोदींनी असं वक्तव्य केलंय की 1 वर्ष सोनंच खरेदी करायचं नाहीये, तर त्यावर तुमचं काय म्हणणं? अभी सोना के बारे में बोले, ये सब सोना खरीदते बड़ा आदमी, हम लोग गरीब आदमी है.
आपल्या सोना बरं मग तुम्ही सांगा मला, सोनं का नाही खरेदी करायचं? बिकॉज ऑफ डॉलर एक वर्ष खरेदी नाही करायचं आणि आपण भारतात राहतो. भारतात सणवार सारखे साजरी होतच असतात आणि लग्न कार्य तर नेहमीच असतं, तर त्यामध्ये सोनं खूप महत्वपूर्ण मानलं जातं. मग त्याच्यामध्ये जर एक वर्ष मोदींनी ठप्पा आणला की नाही सोनं खरेदीच नाही करायचं, तर त्यावर काय म्हणणं? आपण आपल्या इंडियासाठी विचारतो की आपण आपल्याला इंडिया पुढे यायला पाहिजे, कारण की ते जे आपल्या अब्रॉडमध्ये जे ते सर्व होतोय की रेट सर्व वाढवत आहेत, डॉलरचा रेट वाढला आहे, त्यांची जी दादागिरी चालू आहे ते आपल्याला नॉर्मल स्टेबल करायचं आहे. म्हणून त्याच्यापैकी आपले जे मोदी बोलत आहेत सोनं नको या अब्रॉड फिरू नका, ॲक्च्युली करायला पाहिजे. टोटली स्पीचलेस. काय वाटतं काका तुम्हाला? सोनं नाणं महागही होतं एका साईडला आणि एका साईडला मोदीजी सोनं नाणं महागही होतंय एका साईडला आणि एका साईडला मोदीजी असं म्हणतायत की सोनंच नाही घ्यायचं, एक वर्ष सोनं घेणं बंद करा. तर काय वाटतं तुम्हाला? बंद करा, मोदी बोले तो बंद करा और क्या, बंद करा बंद करा, म्हणजे बंद केलं पाहिजे, सोनं नाणं बंद केलं पाहिजे. बंद करा. सोनं नाणं बंद केलं पाहिजे असं म्हणतायत. आपण या ताईंना पण विचारूया. तर आपण अजून विचारूया की तुम्हाला काय वाटतंय? मोदीजींनी वक्तव्य केलंय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वक्तव्य केलंय की सोनं नाणं अद्याप हे घेऊ नका आणि एक वर्ष तर सोनं नाणं घेणं बंद करा. तर त्यावर तुमचं काय म्हणणं? नाही, कसं माहिती, हा निर्णय चुकीचा पण बरोबर आहे. किती जरी गरीब असला तो आपल्या मुलीच्या लग्नासाठी थोडंतरी करणार. आणि तर राहायला पेट्रोलचं वगैरे, पेट्रोल आम्ही सामान्य माणसं, आमदार खासदार नगरसेवक यांना गाड्याला पेट्रोल फ्री आहे, मोबाईल फ्री आहे, सगळं त्यांना फ्री आहे, टोल नाका फ्री आहे, सगळं फ्री आहे. पहिले ते बंद करा, मग तुम्ही नागरिकांचं करा ना. नागरिक महत्त्वाची, MLA खासदार महत्त्वाचे आहेत. जिथं लोकांना पण समज सामान्य लोकांना की कुठे पैसा खर्च नाही. आता लोक कुठे 8 तास 12 तास ड्युटी करतात, त्याचा तो टॅक्स भरतात, तो सरकारला मिळतो. मग तुम्ही हा वाया खर्च करण्यापेक्षा सोनं किती जरी गरीब असला मुली लग्न तो आपल्या थोडं तर मुली सोनं घेणार. सोनं घेता बरोबर, पेट्रोलियम बरोबर आहे, त्याच्यावर तुम्ही अगोदर काहीतरी उपाय करा, नंतर तुम्ही घोषणा करा. उपाय केला ते बरोबर, काय तर त्याची ठोस पावलं होतला. काही सराफ म्हणजे जे लोकल व्यापारी आहेत, ज्यांचं ज्वेलरीचं दुकान आहे, ते असे म्हणतात की आमच्या पोटावरती पाय येणार आहे, कारण एक वर्ष जर कोणी सोनं नाणं घ्यायलाच नाही आलं तर मग करायचं काय? आणि दागिने खरं तर बंद नका करू, दागिने घेणे चालू करा, पण ते छोटे मोठे नाणे असतात, टोकळे असतात किंवा जे बिस्किटं असतात ते घेणं बंद करा. पण जे काही सोनं नाणं, जे दागिने आहे, ज्या महिलांचा शृंगार आहे तो बंद करू नका, असं त्यांचं म्हणणं आहे. तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र. धन्यवाद.